भाजपकडून राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्री अतुल सावे, हरिभाऊ बागडेंकडून मनधरणी सुरू आहे। राजू शिंदे भाजपमध्येच राहणार असल्याचा दावा करण्यात आला। राजू शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आमचे नेते आदरणीय हरिभाऊ बागडे साहेबांच्या घरी आज राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी गोकुळ मुलके यांना नानांनी बोलवलं होतं। आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पक्ष तुम्ही 25 वर्षापासून पक्षामध्ये काम केलेलं, 25 वर्षापासून आपण विविध पदावर होता, आपण जबाबदारी आपल्यावर होती आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पक्ष काही गैरसमजा म्हणून जर पक्ष सोडत असाल तर तो गैरसमज नक्कीच दूर करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। आपण पक्ष सोडू नये, पक्षात राहून तशी संधी प्रत्येकाला मिळत असते आणि ती संधी नक्कीच त्यांना मिळेल असं आम्हाला खात्री आहे। ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादा संकट येतं त्याला राजू नेहमीच पुढे असतो आणि स्थानिक काही मतभेद असतील, किरकोळ काही असेल ते आम्ही सुधारून घेऊ। भारतीय जनता पार्टी अधिक मजबूतीने चालण्यासाठी आम्ही राजूलाही आग्रह केलाय की तो असा निर्णय करू नको आणि त्यामुळे आम्ही राजूशी अजून बोलतोच आहोत। शिवसेनेनं काँग्रेसने आज फॉर्म मागवलेले आहे। शिवसेनेनं मागच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्येच पूर्ण 288 विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतलेल्या आहेत। स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेल्या आहे पूर्णच्या पूर्ण 288। आणि या 288 मतदारसंघात कोण इच्छुक, काय शिवसेनेची स्थिती याची माहिती आम्हाला चांगल्या पद्धतीने आहे। किती जागा आपल्याला सुटेल आणि कोणती वेळेवर लढावं लागेल याचं काही सांगता येत नसतं। म्हणून या सगळ्याच्या सगळ्या जागेवर सगळ्या पक्षांनी तयार असलं पाहिजे, याच्यात काही वावगं असायचं काही कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।